पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील 34 वर्षाची महिला आत्ता सोशल मीडियावर हजारो लोक तिला ओळखू लागले होते। ती सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत होती, हसत होती, लाईव्ह येत होती। हजारो लोक तिच्यावर कमेंट्स करत होते, तिला फॉलो करत होते। पण 6 एप्रिलच्या रात्री तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं की ती अचानक गायब झाली। 2 दिवसांनी एका कालव्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह आणि जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा मात्र सगळे हादरले। ही आहे सोनाली जाधव हत्याकांडाची थरारक कहाणी। नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेगाव इथे राहणारी 34 वर्षाची सोनाली नेताजी जाधव सोशल मीडियावर प्रसिद्ध होती। ती विविध प्रकारचे व्हिडिओ बनवत असे आणि ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे। हळूहळू तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि ती या परिसरात रील स्टार म्हणून प्रसिद्ध झाली। सोनालीचा विवाह सुमारे 16 वर्षांपूर्वी झाला होता, पण गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणामुळे ती पतीपासून वेगळी होऊन आपल्या माहेरी राहत होती। याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार तिला तिच्या 2 मुलांचा तिच्या आयुष्यात अडथळा वाटू लागल्यानं त्यांना तिने हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं। याच काळात तिच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली। याच भोसे गावातीलच तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे याच्यासोबत सोनालीची ओळख झाली। हा तुकाराम तिच्याच गावचा रहिवासी। ओळख मैत्रीत बदलली आणि काही दिवसांनी त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं। सुरुवातीला सगळं ठीक होतं, सगळं छान चाललं होतं, पण काही महिन्यांनी त्यांच्या नात्यातही संशयाची भिंत उभी राहू लागली। तुकारामला वाटत होतं की सोनाली दुसऱ्या एका व्यक्तीसोबत बोलतीये, तिच्यासोबत फिरतीये। यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते आणि तुकारामचं म्हणणं होतं की मी माझा संसार सोडून तुझ्याकडे आलोय आणि तूच मला फसवतीयस। यावर सोनाली हिनं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही। तरीही तिला आपला पहिला संसार उघड्यावर सोडून दुसऱ्या प्रियकराला अंधारात ठेवून तिसऱ्या प्रियकराशी संबंध हे ठेवायचेच होते। तुकारामचा अंदाज हा संशय नव्हता, तर ते होतं एक सत्य। पण ह्याच सत्यामुळे पुढे एक भयंकर निर्णय तुकारामनं घेतला। त्याच्या रागाचा पारा चढला। 6 एप्रिल हा सोनालीच्या वाढदिवसाचा दिवस। त्या दिवशी तुकारामनं सोनालीला फोन केला। तो तिच्याशी अचानकपणे गोड बोलू लागला आणि याच वेळी त्यानं एक डाव टाकला। तो म्हणाला, तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे, मी तुझ्यासाठी प्रेमानं सोन्याचे दागिने केलेत, ते तू मला भेट आणि घेऊन जा, मला भेटायला ये। सोनाली त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भेटायला गेली। अर्ध्या वाटेत दोघे भेटले आणि तुकाराम तिला आपल्या मोटरसायकलवर बसून घेऊन गेला। पण जिथे तो घेऊन गेला ते ठिकाण पूर्णपणे निर्जन होतं। तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्या सर्व रागात तुकारामनं सोनालीचा गळा दाबून तिची हत्या केली। हत्या केल्यानंतर तुकाराम घाबरला। त्यानं पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला। त्यानं सोनालीचा मृतदेह रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिला। त्याला वाटलं हा गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही। पण 2 दिवसांनी गोष्ट वेगळ्याच दिशेने वळली। सोनाली 2 दिवस घरी परतली नाही, पण काळजीत पडलेल्या तिच्या वडिलांनी करकम पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला। तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, मोबाईलमध्ये असलेले कॉल्स तपशील याच्या आधारावर पोलिसांचा संशय तुकारामवर गेला आणि त्याचा शोध सुरू झाला। अखेर तो सापडला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। सुरुवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण कठोर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। दरम्यान तुकारामने कबूल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। जेव्हा नातेवाईकांनी कपडे आणि दागिन्यांवरून ओळख पटवली तेव्हा स्पष्ट झालं की तो मृतदेह सोनाली जाधवचाच होता। सोनालीच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सध्या करकम पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही होतीये। पण तिच्या चाहत्यांनी केलेल्या तिच्या व्हिडिओच्या कमेंट्स मात्र आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत। एकेकाळी सामान्य माणूस असलेली सोनाली प्रसिद्धीच्या भरात 3 कुटुंब उद्ध्वस्त करते आणि स्वतःच्या या कृत्यामुळे तिचाच प्रियकर तिचा जीव घेतोय। बघा ना,
आता या कलियुगाचा प्रभाव इतका वाढतोय की आजूबाजूला फक्त गुन्हेगारी, खून, बलात्कार आणि मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले अनैतिक संबंध आणि त्यातून उद्ध्वस्त झालेले अनेक संसार हेच येत्या काळात आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला पाहावे लागतील की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या न्यूज अनकट एक्सप्लेनला सबस्क्राईब करायला विसरू नका.